दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतच असतो. यापैकीच एक साहित्य प्रकार म्हणजे बालसाहित्य होय. विद्यार्थी मित्रो, बालसाहित्य म्हणजे लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले साहित्य होय. यामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, मानसिक विकासाला मदत करणे अभिप्रेत असते. बालसाहित्य हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. पूर्वी ते तोंडी उपलब्ध होते. पुढे छापील माध्यमे आल्यानंतर ते छापील स्वरूपामध्ये लहान मुले, पालक, त्यांचे शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्याकडून वापरले जाऊ लागले. पुढे ते काही कॅसेट्सच्या स्वरूपामध्ये आणि CDच्या स्वरूपामध्ये देखील उपलब्ध झाले. तसेच रेडिओवरील काही कार्यक्रमांमधून, TV वरच्या काही कार्यक्रमांमधून देखील ते उपलब्ध आहे. हल्ली तर डिजिटलच्या युगामध्ये ते ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. आपण त्याची काही उदाहरणे देखील पाहूया. या बालसाहित्यामध्ये अंगाई गीते, बालगीते, कविता, कथा, कादंबरी यांचा समावेश होतो. त्याचबरोबर वैज्ञानिक कथा, ऐतिहासिक कथा, साहस कथा यांचा देखील समावेश होतो. बालकांसाठी असणारी काही माहितीपर आणि वर्णनात्मक गोष्टी हा देखील बालसाहित्याचाच भाग होतो. बालकांसाठीची ही शिशुगीते, थोर व्यक्तींची चरित्रे, इंग्लिशमध्ये देखील काही मोरल स्टोरीजची ही पुस्तके, संस्कार कथा, भारतातील महान व्यक्तींची चरित्रे, संतांची चरित्रे. मुलांचे पत्रलेखन तर हल्ली जवळजवळ थांबलेलेच आहे. त्यांना पत्रांविषयीचे ज्ञान झाले पाहिजे, त्यामुळे ही पुस्तके त्यांच्या हातात दिली पाहिजेत. मुलांच्या जिज्ञासेला जागृत करणारी ही पुस्तके प्रत्येक घरी दिसली पाहिजेत. श्यामची आई तर 1935 पासून आजही मुलांवरती संस्कार आणि मूल्य रुजवण्यासाठी समर्थ आहे. काही शाळा स्वतःचे नियतकालिके सुद्धा काढतात. ही काही डिजिटल माध्यमे सुद्धा हल्ली उपलब्ध झालेली आहेत. हा सकाळ वृत्तसमूहाचा NIEचा हा एक पेपर आहे. दर शुक्रवारी तो येतो. हा फक्त बालसाहित्यासाठी, बालविश्वासाठी वाहिलेले वृत्तपत्र आहे. यामध्ये लहान मुलांसाठी शब्दकोडी, गणितकोडी, चित्रकोडी, विनोद असतात. त्याचबरोबर कथा, कविता, संस्कारक्षम गोष्टी, खेळांची माहिती, इंग्रजी व्याकरण याही गोष्टी असतात. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी माहिती यामध्ये दिलेली असते. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी ही माहिती उपयुक्त आहे, हे तुम्हाला इथे दिसत असेलच. या गोष्टी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. इतर भाषेतल्या कथा देखील अनुवादित करून मुलांना सांगता येतात. ही एक किशोर कादंबरी आहे. लहान मुलांसाठी ही डिक्शनरी असते. त्याची आवड निर्माण आपण मुलांमध्ये करू शकतो. यामध्ये चित्रमय पद्धतीने शब्दांच्या अर्थछटामध्ये सांगितलेल्या असतात. अशा रीतीने वेगवेगळ्या स्वरूपात आढळत असलेले बालसाहित्य बालकाच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किती महत्त्वाचे असते हे देखील आपण बघूया. बालसाहित्यामुळे बालकाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलते. सौंदर्यात्मक दृष्टीचा विकास होतो. आपल्या संस्कृतीबद्दलचे ज्ञान होते. आपल्या चांगल्या परंपरांचाही परिचय होतो. त्याचबरोबर काही मूल्ये, संस्कार, नैतिकता या गोष्टी रुजवायला देखील मदत होते. बालसाहित्यामुळे मुलांचे मनोरंजनही होते. वेळेचा सदुपयोग होतो. चांगल्या सवयी लागतात. उदाहरणार्थ वाचन, निरीक्षण क्षमता यांचा देखील विकास होतो. काही संकल्पना स्पष्ट व्हायला देखील मदत होते. वेगवेगळ्या संकल्पनांचा एकमेकांशी कसा संबंध असतो हे देखील समजते. यामधूनच तर्कशक्तीचा विकास होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला मदत होते. ऐतिहासिक गोष्टींमुळे इतिहासाबद्दलचे आकलन व्हायला मदत होते. बालसाहित्यामुळे विशेषतः यातील गोष्टी, गाणी यामुळे मनोरंजन होऊन ताणतणाव कमी व्हायला देखील मदत होते. वेगवेगळी चरित्रे अभ्यासल्यामुळे या महान व्यक्ती कशा घडल्या हे देखील विद्यार्थ्यांना समजते आणि यामधूनच त्यांच्याप्रती आदर निर्माण व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे आज आपण बालसाहित्य म्हणजे काय, ते कोणत्या स्वरूपात आढळते हे पाहिले आणि त्याचबरोबर या बालसाहित्याचा काय उपयोग होतो हे देखील पाहिले.
तुम्हाला फक्त परीक्षेपुरतेच नव्हे तर पुढे देखील आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा करतो.